नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारख्या चवीची क्रीमी अशी असणारी बटर चिकन. तर आता पाहूयात कृती. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथं मी 1 किलो चिकन जे आहे ते धुवून स्वच्छ असं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला दही 2 चमचे, हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, मीठ 2 चमचे आणि आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घालायचा आहे. आणि हे चिकन जे आहे ते कालवून आपल्याला घ्यायचं आहे आणि कालवून त्याला 1 तास आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि 1 तासानंतर आपण पुढची कृती करणार आहोत. चिकन मॅरिनेट करण्यामुळं काय होतं की आपले जे चिकनमध्ये आपण घातलेले जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे मुरतात आणि आपण तयार केलेल्या चिकनला छान अशी चव येते. यासाठी आपण हा जो मसाला लावून ठेवलेलं जे चिकन आहे ते 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. या रेसिपीसाठी तुम्ही बोनलेस चिकन किंवा बोन्ससहित चिकन घेतलं तरीही काही हरकत नाही. त्याचं सुद्धा बटर चिकन छान असं चवीला लागतं. चिकन जे मसाल्यात आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत ते 1 तासासाठी ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे. बटर चिकन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस त्यामध्ये बटरचा वापर केला जातो. मी इथं अनसॉल्टेड बटरचा वापर केलेला आहे. इथं मी कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा एवढं बटर आणि मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि हे चिकन जे आहे ते आपल्याला 70 ते 80% एवढं शिजवून यामध्ये घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे चिकन कढईमध्ये शिजवता त्यावेळेस ह्या चिकनला भरपूर असं पाणी सुटतं, पण ते पाणी जे आहे ते आपण टाकून न देता त्याचा बटर चिकनसाठी आपण वापर करणार आहोत. साधारणपणे 7 ते 8 मिनिट एवढं आपल्याला हे चिकन जे आहे हे शिजवण्यासाठी लागतात. एक कढई घेऊन आपल्याला त्या कढईमध्ये 2 चमचे एवढे तेल घालायचे आणि त्यामध्येच आपल्याला 1 चमचा एवढं बटर घालून घ्यायचं आहे. आणि त्यावरच आपल्याला घालायचं आहे 2 उभे चिरलेले असे कांदे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला भाजण्यासाठी ठेवायचे आहेत. आता ह्या चिकनचा जो मसाला आहे तो जेव्हा आपण मटन ग्रेव्ही करतो किंवा आपण मटण करतो त्यासारखे आपल्याला कांदा पूर्णपणे असा भाजून घ्यावा लागत नाही. हा कांदा किंवा आपण घालणारे जे मसाले आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवताना ते आपल्याला अगदी मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत. यामध्येच मी घालते सर्व खडे मसाले. 2-3 मी इथं वेलदोडे घेतलेले आहेत आणि लवंगा, मिरे, दालचिनी आणि चक्री फूल असं सगळे जे खडे मसाले आहेत हे कांद्यामध्येच घालून घेतलेले आहेत. आणि यामध्येच घालायचे आपल्याला 2 उभे चिरलेले टोमॅटो. आणि कांदा हा जो आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळं थोडं झाकण ठेवून आपल्याला हा कांदा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आणि बटर चिकन आहे ती झणझणीत अशी नसते, ती गोडसर अशी चवीला असते, कारण यामध्ये आपण मगज बी आणि काजूचा समावेश करणार आहोत. यावरच मी घालते चिरलेली कोथिंबीर. भरपूर अशा प्रमाणात कोथिंबीर घातली म्हणजे या करीला जो आहे तो स्वाद छान येतो. आणि परत आपल्याला हे जे मसाले आणि कांदा जो आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि यामध्येच आपल्याला घालायचे 3 ते 4 चमचे एवढं मगज बी घातल्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला जे आहे तो छान असा चव येते आणि कणकरीची जी ग्रेव्ही आहे ती ही दाट होण्यास मदत होते. आपल्याला हा मसाला झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे. आणि यामध्येच आता आपल्याला तिखट मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 1 चमचा एवढं आलं लसूण पेस्ट घालते. आपल्याला आधी आपण मॅरिनेट करायच्या चिकनमध्येही आलं लसूण घातलेलं आहे, त्यामुळे इथं मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. परत हा जो कांदा लसूण मसाला आहे ते आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचा आहे. आणि परतत असताना व्यवस्थित असा परतला गेला म्हणजे आपल्या करीला जी आहे ती चव छान येते. मध्ये मध्ये हे जे कांद्याचा आपण मसाला परततोय तो आपल्याला झाकूनही ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला तो वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. आणि यामध्येच मी घालते 7 ते 8 एवढे काजू आणि मगज बी घातल्यामुळं आपल्या ग्रेव्हीला जी आहे ती चव छान येते आणि ग्रेव्ही दाटसर होण्यास मदत होते. गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपल्याला हा जो मसाला आहे हा शिजवून घ्यायचा आहे. आणि यामध्येच मी घालते 1 चमचा एवढं मीठ, 2 चमचे एवढी लाल तिखट पूड, अर्धा चमचा एवढी हळद घालते आणि 1 चमचा धने पूड आणि 1 चमचा मी जिरे पूड घालते. हा जो मसाला आहे हा आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपण तयार करत आहोत, त्यामुळं या ग्रेव्हीला शिजल्यानंतर आपण अगदी बारीक मिक्सरवर आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे. यासाठी हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजणं ही तेवढंच आवश्यक आहे.
आणि मसाला शिजवत असताना बारीक गॅसवरच आपल्याला हा मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आणि यासाठी आपल्याला थोडं ते झाकण ठेवून व्यवस्थित असा शिजवून घेतल्यानंतर आपण तो शक्य होईल तेवढी आपल्याला मिक्सरवर याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. इथं मी कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा एवढा बटर घेतलेला आहे. आणि आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला परतवून घ्यायची आहे. आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यावी लागत नाही. आपण थोडी परतल्यानंतर लगेचच यामध्ये शिजवलेलं जे चिकन आहे ते घालणार आहोत. तर तुम्ही या चिकनला गॅसवर भाजूही शकता किंवा जर तुम्हाला स्मोकिंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही कोळशाचा स्मोकही देऊ शकता. पण मी लगेचच या ग्रेव्हीवर चिकन जी आहे शिजवलेली ती घालून घेते आणि आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला ही जी चिकन आहे ही ग्रेव्हीमध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि यावरच मी घालते 2 चमचे एवढी कसुरी मेथी. आणि यावर आपल्याला वरून घालायचे क्रीममुळं आपल्या ज्या ग्रेव्हीला आहे ती चव छान येते. आणि आपले आता चिकन सर्व करण्यासाठी तयार झालेले आहे. वरून कोथिंबीर आणि क्रीम घालून तुम्ही या बनवू शकता. कशी वाटली रेसिपी? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.